धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत। आपण जर बघितलं तर ही पांझरा नदी आहे आणि शहरातून मोठ्या प्रमाणात पांझरा नदीला आता पूर आला आहे। पांझरा नदीच्या साक्री तालुक्यात जे काही अक्कलपाडा धरण आहे, या अक्कलपाडा धरणाच्या वरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे आता या धरणामधून जवळपास 40,000 क्युसेसचे पाणी पांझरा नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे आणि त्यामुळे धुळे शहरातील हा लहान पूल जो आहे, हा लहान पूल आता पाण्याखाली गेलेला आहे। धुळे शहरातील 2 प्रमुख जे पूल आहेत ते प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेले आहेत। खबरदारी म्हणून नागरिकांना प्रशासनाच्या वतीने वारंवार आव्हान करण्यात येत आहे की कुठल्याही पद्धतीने नागरिकांनी नदीच्या पात्राकडे जाऊ नये, मात्र नागरिक ऐकायला तयार नाहीत। अनेक नागरिक हे पूर बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील इतर नद्यांना देखील पूर आलेला आहे। विशेष म्हणजे शिंदखेडा तालुक्यामध्ये जे काही वाडी शेवाडी धरण आहे, या वाडी शेवाडी धरणात देखील पूर्ण भरल्यामुळे बुराई नदीमधून देखील 3,500 क्युसेसचे पाणी सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रमुख नदी असलेल्या या नदीला पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे हे जे पाणी आहे, हे पाणी अजून काही वेळानंतर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी नदी पात्राकडे जाऊ नये अशा सूचना प्रशासनाच्या वतीने वारंवार देण्यात येत आहेत। मनीष माथोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।